back to my channel. So तर आज आपण करणार आहोत स्टोरी टाइम but with a special guest. So here comes okay, so after a long time we are going to make YouTube video. So let's start. आपण भूत दिसतोय बापडी. भूतच दिसणार. आमच्या मॅडम आलेल्या आहेत, ह्या निमित्ताने आपण स्टोरी टाईम करतोय. सो स्टोरी टाईममध्ये असं असणार आहे की आम्ही आमच्या फ्रेंडशिप कशी आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत. हाय एव्हरीवन, आय एम वैष्णवी मुटके आणि हा माझा सेकंड डेब्यूट आहे ऑन आर्यास चॅनल. ओके सो आय रिमेंबर आम्ही 3rd जूनला भेटलो होतो आणि ते स्कूलमध्ये. ओके, मी आय केम टू स्कूल, माझा फर्स्ट इयर होता आणि मी एका मुलीला विचारलं दॅट वॉज ते मी तुला विचारलं वेर इज 8th. वी डोंट जज पीपल. ओके, 8th स्टँडर्डचा क्लास कुठे म्हणजे की इकडे ही पहिल्या बेंचर बसली होती. अँड आर्या शी वाज लाईक हाय यू कॅन सिट बिसाइड मी. प्रॉपर इंग्लिश. ओके, व्हॉट इज द नेम वैष्णवी. अँड विदिन द सेकंड लेक्चर स्टार्ट मला काय समजलं की आर्या एवढी संस्कारी बोल की अजिबात पण नाही आहे. विदिन द सेकंड लेक्चर मला कळालं दिस इज नॉट हू आर्या इज. तिने कुंडलीच बनवले होते सगळ्यांचे. सो आमचा पहिला दिवस होता 3rd जुलै. जून. जून. ओके, सो 3rd जूनला मी हिला पाहिलं आणि हिने मला पाहिलं आणि आमचा एका मित्र प्रपोज केला. सो गाईज वी आर फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेट. Yes, we are straight guys. We are completely straight. ओके, सो आमची मैत्री कधी झाली? 3rd जूनला झालेला जेव्हा 2022ला झालेला. 2025 सुरू आहे. सो आता मी कंटिन्यू करते. तर जेव्हा 3rd जून ना हो, जून 3rd जूनला आम्ही भेटलो. म्हणजे तेव्हा असं ओळख झाली आमची फक्त. आणि मग असं दिवस आम्ही बोलत गेलो, संग बसत गेलो. तू माझ्या घरी कधी आली होती? हा प्रोजेक्ट क्लास डेकोरेशन होतं आणि तेव्हा आम्ही क्लाउड्स बनवत होतो थॉट्स लिहून आणि तेव्हा मी घरी आले फॉर द फर्स्ट टाइम. सो तेव्हा आमची थोडीशी बॉन्डिंग व्हायला लागली होती, यु नो. हां, तर फ्रेंडशिपसारखी बॉन्डिंग व्हायला लागली आणि त्याच्यानंतर आमची 1 महिन्याची भांडणं झाली आणि त्याच्यानंतर आम्ही कडक बेस्ट फ्रेंड्स बनून गेलो. दॅट ती जी भांडण होती ती एकदम टर्निंग पॉईंट होता आमच्या फ्रेंडशिपसाठी. बिकॉज काय झालं होतं, आमची एक्झाम होती फर्स्ट युनिट टेस्ट इन अ न्यू स्कूल दोघांसाठी पण. आणि ती सायन्स न्यू स्कूलमध्ये नव्हतं. याय दोघांसाठी पण नवीन अच्छा, शाळा होती. आमची हां, तर त्याची सायन्सची क्वेश्चन बँक माझ्याकडे आली होती अँड द नेक्स्ट डे सायन्सची एक्झाम होती. तर ही एवढी रुसली, एवढी चिडली मॅन की तिला फोटोज पाठवले शी इज नॉट हॅपी विथ दॅट. तिला प्रिंट काढले शी इज नॉट हॅपी विथ दॅट. आणि आम्ही लिटरली 1 महिना अशी बोलली नाही. अँड आय हॅड नो फ्रेंड्स ॲट दॅट टाइम. मग मला होते, नाही तुला नव्हते, हां, नाही तुला होते, मला नव्हते, तू होती. सो तू तन्वी जान्हवीसोबत जायला लागली अँड आय हॅड नो वन बिकॉज मी इंट्रोवर्ट आहे. सो मी एवढं नाही मिक्सअप होत पण लोकांना. आमची 1 महिन्याची भांडणं खूप छान झाली. म्हणजे छान म्हणजे ती 1 महिना नाही, तसा त्याच्यानंतर आमचा एक result छान छान. ग्रुप बनला 6 जणींचा. कोण कोण होतं? देयर वॉज जान्हवी, तन्वी, गायत्री, मी, आर्या आणि क्षितिजा. येस. मग त्याचं म्हणजे 1 महिन्याची फ्रेंड भांडणं एका फ्रेंडशिपमध्ये टर्न Convert झाली. झाली. खूप. अँड मग त्याच्यानंतर फॉर 1 मंथ आम्ही बोलतो. त्याच्यानंतर मग एक ग्रुप क्रिएट झाला ऑल टुगेदर, भांडणं सॉर्ट आउट झाली अँड देन एक नवीन ग्रुप क्रिएट झालं अँड अ न्यू फ्रेंडशिप स्टार्टेड. काही गोष्टीसाठी काही गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात काही. म्हणजे एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन. दिस इज हाऊ आवर बेस्ट फ्रेंडशिप स्टार्टेड. अँड आफ्टर दॅट इट हॅज बीन आता 4 years टू आवर फ्रेंडशिप अँड इट्स सो अनब्रेकेबल. आम्ही खूप वेळा भांडलो पण आहोत इन बिटवीन, बट त्याची भांडणं त्याने आमच्या फ्रेंडशिपला खूप जास्त स्ट्रॉंग केलं आहे. येस, थँक्यू म्हण मला. मी माझी भांडणं तो म्हणून आपली फ्रेंडशिप स्ट्रॉंग येस. डोंट जज इट बिकॉज 8th स्टँडर्डमध्ये आम्ही क्रिंज पेक्षाही क्रिंज होतो आणि आम्हाला वाटतं की आता कूलेस्ट पीपल आउट देअर, पण नाही. आणि या दॅट्स इट. मग आमचा एक ग्रुप क्रिएट झाला दॅट वॉज वी. तर सगळ्यांचे जे इनिशियल्स आहेत
त्यांना मिक्स करून वियानवी आणि सरनेमचं इनिशियल कुराताशी येस हॅशटॅग क्रिएट झालं. अँड वी स्टील हॅव अ डायरी आमची 8th स्टँडर्डची. त्याच्यामध्ये आम्ही खूप सारे मेमरीज वगैरे लिहून ठेवले. इट विल लास्ट. हां आहे थोड्या वेळी प्लॅटफॉर्म. अँड त्यानंतर काय झालं येस आणि मग परत गॅदरिंग आलं. आणि मग गॅदरिंगमध्ये पण आमची खूप जास्त भांडण झाले बिकॉज पीपल यूज टू थिंक की म्हणजे असं ग्रुप्स क्रिएट होतात राईट. आपल्यामध्ये एक केम टू ना फ्रेंडशिप आणि ती माझी चूक होती दॅट आय टूक दॅट पर्सन इन टू आर ग्रुप. आणि त्याच्यावर मला अजून हां आणि त्या गोष्टीवर मला अजूनही बोलले घावे लागतात की तू का घेतलं ग्रुपमध्ये, तुला तेच होतं. आणि मी चूक केली पण ती चुकीलाच भोगायला लागली कारण की ती नंतर म्हणजे हां तेच हां मी हिची बेस्ट फ्रेंड गेले उडत ती तिची बेस्ट फ्रेंड बनली. आय टोक यू इन द ग्रुप राईट. मलाच का धोका देत. त्याच्यासाठी खूप छान जागा दिली होती पण काही काही लोक डिझर्व नाही करते ती गोष्टी. पण धोका देणारे ह्या जगात खूप लोक असतात. सो आय थॉट की आपण मेकअपवरती कॉन्सन्ट्रेट करावं. त्याच्यानंतर गॅदरिंग आली. गॅदरिंग आमच्यासाठी खूप छान टर्निंग पॉईंट निघाला. काय बोल ना तू. आणि माझं झालं गॅदरिंग वगैरे एव्हरीथिंग डन. 8th झालं. 8thची आमची सगळ्यात कोर मेमरी वॉज माईकच पडला. माईक ड्रॉप गाईज माईक ड्रॉप. 8thचा जो आमची पूर्ण स्कूल टाइमची सगळ्यात कोर मेमरी इज 8th स्टँडर्डचा लास्टचा दिवस. आमचा एक्झाम होता आणि जान्हवी वॉज लिव्हिंग. अरे तू गॅदरिंग वरती ना. अरे गॅदरिंग झालं ना असं पीपल असे आम्हाला खूप छान छान लोक भेटले. आमची खूप सारी फ्रेंडशिप्स क्रिएट झाली आणि त्यानंतर ती फ्रेंडशिप अजून सुद्धा आहे आमच्या संग. म्हणजे एवढं गॅदरिंग खूप छान होती. माझी सगळ्यात आवडती गॅदरिंग आहे ती आणि एक म्हणजे 2च गॅदरिंग. म्हणजे आमच्या नशिबात फक्त 2च गॅदरिंग आल्या म्हणजे आमच्या स्कूलचं. जान्हवी वॉज लिव्हिंग द स्कूल तर आम्ही सगळे लाईक 6 ग्रुप होता त्याच्यामध्ये. 8th स्टँडर्ड असं वर्ष होतं त्याच्यात सगळं काही झालं. फ्रेंडशिप झाली. फ्रेंडशिप गेल्या म्हणजे संपली तुटली नाही. हो तुटली म्हणजे संपली नाही तुटली. 6 वर्षाची जी फ्रेंड 6 लोकांची जी फ्रेंडशिप होती ती अशी नाही का वेगळं वेगळं झालं आम्ही. म्हणजे अजून पण मग एव्हरीवन वेंट इन डिफरंट पार्ट्स म्हणजे. आणि मग तेव्हा लास्ट डे होता जेव्हा जान्हवी वॉज गोईंग तर आमच्या शर्टवरती लिहायला गेलो होतो इन द बाथरूम. आणि नेमकं सरांनी आम्हाला पकडलं आणि आम्ही पुढे गेलो होतो प्रिन्सिपल केबिनमध्ये गेलो आम्ही ओरडा खाल्ला. बट क्षितिजा नव्हती आली आपल्यासोबत. आणि आम्ही सगळ्यांनी ओरडा पण खाल्ला. ती पण नव्हती आली जी आपल्या फ्रेंड आमच्यासाठी ती कोर मेमरी बनली. हो अँड देन ओरडा पण खाल्ला. अँड देन एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. मग 9th मध्ये आम्ही आलो. मी 9th लेट जॉईन केली बिकॉज मी शिफ्ट होणार होते बट नाही होऊन दिला. हां अँड मग काय झालं मग ती 6 जणांची फ्रेंडशिप जी होती ती किती मग ती झाली किती 4 लोकांची. येस गायत्री आणि जान्हवी झाले अँड देन सोडून गेले लाईक ते शिफ्ट झाले पुण्याला. अँड देन देअर वॉज 9th स्टँडर्ड. 9 चौघांनीच बितवली. पण 9th मध्ये हाफ 9 पण पार्टी केलेली. मग आम्ही तिघच राहिलो तन्वी मी आणि आर्या. अगं ट्रायो. वनपाईचे दात पुढे निघतात. आमचे वनपाईचे दातच गायब झाले. एकदा कशी असं नाही की भांडणं पारच थांबली. ती शेवटची भांडणं नव्हती. त्याच्यामध्ये आमची 10-20 वेळा भांडणं झाली असेल. आणि 9th मध्ये पण भांडणं झाली ना खूप वेळा. हो ओके भांडणं झाली होती पण नंतर आम्ही ती भांडणं सॉल्व्ह केली आणि आम्ही परत एकत्र आलो. अँड आमच्या दोघींचा बॉन्ड परत बॅक आला. सो आता आम्ही 9th मध्ये एंटर झालो असं समजा तुम्ही. 9th मध्ये एंटर झाल्यावर आमच्या लाईफमध्ये अ लॉट ऑफ न्यू पीपल केम. 9th मध्ये आम्ही ऍक्च्युअली त्याच्यावरती जास्त फोकस केलं की आम्ही दोघं फ्रेंड्स होतो राईट. मधून तू कशी आलीस हाऊ. सो हां आणि आफ्टर दॅट पर्सन म्हणजे ती जी होती ती पण गेली. अँड मग काय झालं म्हणजे खूप मायनर भांडणं झालेत. बट आम्ही मायनरचं मेजर झालं कारण आम्ही एकदा भांडलो का 1 महिन्यापुरती बोलत नव्हतो. नाही का नव्हतं बोलत बिकॉज आर्या ही खूपच जास्त
रागीट, like her personality is very angry. Yes, it is. पण मग बट ते आम्ही सॉर्ट आउट पण केलं आहे. एट ऑफ द डे हिअर वी आर टुडे ॲज रिअली गुड. दुश्मनी अजून वाढलं लोकांचं आमच्यासोबत अँड टॉन्ट्स वगैरे मारणं सुरू झाले इनडायरेक्टली अँड पीपल आर सो ऑब्सेस्ड विथ अस. अजूनही 10 संपून किती तरी 4 महिने झाले. पण 10 वेळा रिक्वेस्ट पाठवणं, आम्हाला स्टॉप मारणं, अजून त्यांची आदत संपलेली नाहीये. बट इट्स ओके, वी फील गुड. फेअरवेलच्या आधी पण त्या लाईक फायटिंग विथ अस अँड व्हॉट स्नॅपचॅट नॉट लेट अस लिव्ह आवर लाईफ. तुम्ही इंटरेस्टेड आहे. येस. पहिली गोष्ट यू आर फेकिंग जस्ट टू शो अस. तुम्हाला वाटतं मी सिरियस होणार. वाय वुड बी इव्हन मॅन. मला तुमच्यावरती हसू येईल. हां. तुम्ही नाही जे करायला लाईक क्रिकेटवरून खेळतो माझ्याकडून बॉल नाही गेला. चूज की तुला काय येत नाही यार खेळ. तसं काहीतरी झालं होतं आमचं. त्याच्या आधी ती ऑलरेडी माझ्यावर चिडली होती फॉर सम रिझन. आम्ही नाही सांगू शकत. ओके. अँड मग घरी जाऊन डायरेक्टली फोन केले. माझी बोलत नव्हती काय नव्हती. आणि आर्याची एक सवय आहे की ना शांतने बसतात भांडण झालं ती टोमणे मारत राहणार अशी इकडून तिकडून. आणि मी एवढे इरिटेट झाले तर तिला फोन केला सरळ ब्ला 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 असं झालं. बोलले चूज नाही की असं तर काहीच नाही. म्हणजे आम्हाला कळलं आम्ही ज्या गोष्टी एकमेकांवर चिडलोय तशी गोष्टच नाहीये. आणि मग मी खूप रडले माहिती का. मी खूप रडले किती तास फोनवरती. बोललेलो. हा. आणि हिची दिदी हसत होती की यार काय तुम्ही रडताय कशावरून पण. माझी दीदी सपोर्ट करत होती पण त्या टायमिंगला माहिती. मग माझी दीदी म्हणते उचल तू फोन, तू बोल. मम्मीला कशाला बोलायला होती. मी नाही बोलणार. मला इच्छा नाही बोलायची कोणाशी. अँड मग ते सगळं सॉर्ट आउट झालं. अँड मग 10th आम्ही खूप खूप एन्जॉय केला. आम्ही मेमरीज बनवण्याच्या नावाने एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या होत्या. प्रत्येक कांड आम्ही एकच नावाखाली केली, मेमरी बनन. आणि मग अजून काय झालं मग काय दॅट्स हाऊ 10th आमची एंड झाली. आणि 10th मध्ये 10th फायनल इयर होता. आणि तेव्हा आमच्यासाठी ना स्ट्रगल इयर होता. हो. अभ्यासासाठी नाही की माणसांना कसं उत्पवायचं अशा याच्यावरून होतं आमचं. म्हणजे दॅट इयर सगळ्यांनी सगळ्यांचे रिअल कलर्स दाखवले. नो वन वॉज टॉकिंग विथ अस इन द क्लास. कोणच नाही. लाईक कॅन यू इमॅजिन इन अ क्लास ऑफ 44 पीपल वी वर नॉट टॉकिंग टू एनी वन. वी एन्जॉयड अ फेअरवेल. आणि आम्हाला धमकी गेली होती पण ती धमकी वर्कआउट नाही झाली बिचाऱ्यांची. ही फेअर आम्हाला समजत नाही कोणाचं काय म्हणणं किती सिरियसली घ्यायचं किंवा किती नाही घ्यायचं. समजतं का तुला. आय हॅव एन्जॉयड माय लाईफ. आणि मग ती इतकी रडायला लागली अँड ऑल मग असंच झालं. दॅट पर्सन इज स्टील ऑब्सेस्ड विथ अस. अजूनही आमच्या मागे लागलेले आहेत. तुमचं ट्राय फायनली वर्कआउट झालं. येस. आय लव्ह स्टोरी फायनली गॉट अ न्यू पाथ. स्टिल वी आर गोइंग टू. येस. आणि इट हॅज बीन 1 month जी मी शिफ्ट झाली आहे. आणि आम्ही आज .1 month नंतर भेटलोय. हा एक दिवस झाला फक्त. पण हा. मी शिफ्ट झाले. वी आय एम इन टू न्यू प्लेस विथ अ न्यू स्कूल. Yes, and finally we are back, guys. Back. Guys, आर्या बराते विथ विराट कोहली. ChatGPT का गलत इस्तेमाल हो रहा है guys. I hope तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. Thank you so much for watching our video. Signing off.